महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या 81व्या जयंतीनिमित्त आज सकाळी बाभळगाव येथे विलास बागेत स्मृतीस्थळी कुटुंबीय तसेच मान्यवरांसह पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलेले आहे। या निमित्तानं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेडसे यांनी सुश्राव्य भक्तिगीतांच्या माध्यमातून भावस्मरणांजली कार्यक्रम सादर केलाय। लातूर शहर, जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर विलासरावांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहून अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची राजकीय कार्यकर्ते जर पाहायला गेलं तर गावच्या सरपंच पदापासून सुरू होऊन थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले ते तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले आणि उत्कृष्ट जनसंपर्क असलेले जननेते म्हणून त्यांची ओळख आहे। आज त्यांच्या 81व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलास बागेमध्ये स्मृतीस्थळी आदरांजली वाहण्यात आलेली आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, बाभळगावचे सुपुत्र विलासराव देशमुख यांच्या 81व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलास बागेमध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी समर्थ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हल्लेवर या ठिकाणी आलेला आपल्याला पाहिला। संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विलासराव देशमुख यांना आदरांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे। आपण पाहतो लातूरच्या माध्यमातला एक हिरा। आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर लातूरचं बाभळगावचं नाव पोहोचवण्याचं काम स्वर्गीय विलासराव देशमुख या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये लातूरचं नाव पोहोचवण्याचं या ठिकाणी काम केलं आणि त्याचं आज आपण पाहतो की या ठिकाणी बाभळगावमध्ये यांना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा हातावर या ठिकाणी आलेलं पाहायला आज त्यांचे पुत्र आम्ही दिलीपरावजी देशमुख या सर्वांच्या कुटुंबांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहिल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की पूर्ण लातूरकरांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। 81व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आदरांजली वाहिली जाते आहे। लातूरमधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विलासराव देशमुखांना आदरांजली आज वाहिली जाते। विलासराव देशमुखसाठी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये तळागाळाचा माणूस इथे आकर्षिला जात असतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलासराव म्हणजे विलासरावजींच्या तोंडामध्ये असा शब्द होता, नाही म्हणायचं नाही त्याला विलासराव देशमुख असं आलेच्या विलासराव देशमुख म्हणजे नाही म्हणायचं नाही त्याला विलासराव देशमुख म्हणायचं। कुणीही लहानात लहान असू या, मोठ्यांचा मोठा असू या, साहेबाकडे गेल्यानंतर काम होणार म्हणजे होणार। प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये काम आहेच। म्हणून माणसं ही जुनी असेल त्यांच्याकडे मोठी झाली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेतून विकास कसा करावा हे विलासराव देशमुख शिकावं। सर्वात महत्त्वाचे सहकाराचा जाळं ग्रामीण भागामध्ये आहे। आज जवळपास 3150 रुपये भाव उसाचा दिलेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे। म्हणजे लातूर पॅटर्न म्हणतो। लातूर पॅटर्न हा शब्द विलासराव देशमुखाच्या तोंडातून बाहेर पडला। अनेक लोकांनी त्यावेळेस सुद्धा संशय व्यक्त केला होता, पण मुंबईच्या पत्रकाराला इथं आणून प्रॅक्टिकली जे काय ते बघायला सांगितलं आणि खरंच हे 52 कशी सोनं आहे असं सुद्धा त्याने सिद्ध केलेलं आहे। लातूरमध्ये जे लोक चांगलं काम करतील त्यांच्या पाठीवरनं हात फिरण्याचं काम म्हणजे विलासराव देशमुख करतो। म्हणून जनमानसातला नेता म्हणजे विलासराव देशमुख अशा प्रकारची प्रतिमा आहे। म्हणून साहेब मरावे परंतु कीर्ती रूपी जगावे हे जी म्हण आहे ती साहेबाला लागू झालेलं आहे। म्हणून आपोआप आहे जयंतीच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्ताने तो वळतात म्हणजे मला वाटतं खरंच तर आपण 26 मे 2026 मरावे पण कीर्ती उरावे विशिष्ट आकडा यांना जो हा शब्द लागू आजची भावस्मरणांजली आदरणीय पंडित हेमंत पेडसे या ठिकाणी आणि त्यांच्या सहकलावंतांच्या आज या ठिकाणी बहारदार अशा नागरिक सुद्धा सर्वच राजकीय, साहित्यिक, शैक्षणिक, त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही।
कृषी मी माझ्या बचपनपासून ज्या वेळेला मला अशा सर्वच चटी घालायला येत क्षेत्रातील नव्हतं, मान्यवर तेव्हा त्यांचा झेंडा घेऊन मी उपस्थिती निघालो. लावली. पहिले निवडणुकीचं सुद्धा साहेबाच्या लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मी घोषणा देत होतो, भविष्यातील घोषणा या देत होतो, प्रयत्नात राम लक्ष्मणाचा विजय असो. आपण या त्यावेळेला ठिकाणी बैलगाडीवर त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. माझे वडील गोपाळ नाडाकर भावश्रद्धांजली त्यावेळेला अर्पित केली. त्यांचं वय त्याबद्दल 60 वर्ष. सर्वप्रथम आज पंडित माझे हेमंतजी वडील पेंडसे पुणे जवळ महिना आणि त्यांचे ते सर्व दोघं जण मित्र होते. मी सहकलावंत मुंबईला गेलतो शपथविधीला. विशेषतः लातूरचे शपथविधीला प्राध्यापक गेल्यानंतर म्हणजे माझ्याकडं मोजके पैसे होते. डॉक्टर मग मी काय केलो, प्रभाकर सर मग लाईनला उभा राहिलो या दर्शन सर्वांचं घ्यायला साहेबाचं. मग मला देशमुख तो परिवाराच्या गार्ड आला वतीने बाजूला हो मला. मी म्हणलं का मला नागपुरात तत्पूर नाही काही नाही, तू कसा भेटणार. मी म्हणलं साहेबाला फक्त आशीर्वाद घेणार. सर्व तर त्याला उपस्थित पुढे आहेत. गेलो, सगळ्याचे देशमुख परिवाराच्या उच्च घेण्यात वतीने येत होते. लगेच बाजूला पण मी वापरून दर्शन घेतलं. स्वतः साहेब म्हणले चंदू बरं आदरणीय चाललं. लोकनेत्यांचा पण मी विचार मुखोदर विद्यालयाचा कर्मचारी पुढे आहे. घेऊन जाण्यासाठी चतुर्सेवी त्यांच्या कर्मचारी स्मृतीला आहे. साहेबांनी कधीही भेदभाव त्यांच्या केलेला नाही. स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मला त्याचा आपण अभिमान सर्व वाटतो. उपस्थित होतात. तर पुन्हा एकदा तळागाळातल्या आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांचे सोबत मनपूर्वक घेऊन आभार. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम जे विलासराव देशमुखांनी केलं, तीच आदरांजली आज या ठिकाणी वाहिली जाते आहे. आज जनसामान्याचा आवाज विलासराव देशमुख होते. त्याच अनुषंगानं आज पूर्ण महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी बाबळगावच्या विलास बागेमध्ये आज संपूर्ण हा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाचंही कुठलंही काही काम असू, एका मिनिटामध्ये लातूर म्हणलं की हा लातूरचा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम जे विलासराव देशमुख यांनी, ही आज यांना पूर्ण लातूरकरांच्या वतीनं, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आज विलास बागेमध्ये आदरांजली या ठिकाणी वाहिली जाते. आपण पाहतोय अशा प्रकारचा जनसमुदाय, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी जे नागरिक आहेत ते आपल्याला विलास बागेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मधुर असं वाणीमधून आज त्यांना आदरांजली वाहण्यात येईल. प्रसिद्ध गायक या ठिकाणी उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विलासराव देशमुखांना आदरांजली या ठिकाणी वाहण्यात आलेली आहे. स्टार महाराष्ट्रासाठी संघापासून नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.